गुंतता हृदय मला काय वाटतं माहितीये का वनिता, म्हणजे मी अजून याविषयी नयनाशी काही बोललेलो नाहीये, पण ज्याने देवीला किडनॅप केलं त्याचा या प्रकरणाशी संबंध असला पाहिजे. आपण ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे. नैनाशी बोलून बघा. तिच्याशी बोलायची भीती वाटते. हे सगळं ऐकल्यावर ती खचली म्हणजे मग मयंकशी चर्चा करायला पाहिजे. तुला काय वाटतं? काय नाही म्हणजे मयंकचा विषय निघाला की तुला नेहमीच प्रॉब्लेम होतो. विक्रम जर परत येणार असेल ना तर मी सैतानाचे सुद्धा पाय धरायला तयार आहे. कधी कधी आपण डिफेंड करताना समोरच्याला जखमी करतो. मला माझी ताकद माहिती आहे. काळजी त्यानं घ्यायची आहे, मी नाही. कोणाचा फोन होता? मित्राचा. कोण मित्र? इंट्रोगेशन. जनरली. तू ओळखत नाहीस त्याला? तू म्हणालास की काळजी त्याला घ्यायची. कोणाला? खूप मोठी स्टोरी आहे आणि महत्वाची तर अजिबात नाही. मला असं का वाटतंय की तू विक्रम बद्दल बोलत होतास? मनाचे खेळ. तू कॅम्पवरनं एक दिवस इथे आली होतीस, तुला आठवते? तुला इथे कोण घेऊन आलं होतं महाबळेश्वरवरून? विक्रमचा काही कॉन्टॅक्ट नाही रे, काही नाही अजून. मला वाटतं आता थांबण्यात काही अर्थ नाहीये. नाही ना, पोलीस कंप्लेंट करूयात आपण. हो रे, बाबाही तेच म्हणत होते. एक सेकंड, आलेत बाबा, त्यांच्याशी बोल. कोण आहे? मयंक. अरे मयंक, हे काय लफडं आहे? विक्रम कुठं आहे? माझं डोकं आता चालेल असं झालेलं आहे. काका, आपण पोलीस कंप्लेंट करूयात. चालेल, तू येतोस माझ्या बरोबर? तू माझ्या बरोबर आलास तर बरं पडेल. हो, मी आलोच. लवकर आहे, वाट बघतोय. ओके. मला आनंद सर घेऊन आले होते. आमचा डे ऑफ होता ना. काही मुलांचे पेरेंट्स महाबळेश्वरला चालले होते. पण डॅडा, तुला इथे इम्पॉर्टंट मीटिंग होती ना, म्हणून आनंद सर म्हणाले की आपणच मुंबईला जायचं. मग आम्ही ना खूप अर्ली मॉर्निंग निघालो. डॅडा, आनंद सर काय फास्ट गाडी चालवतात, सॉलिड. पण मला एक सांग, त्यांनी तुला घराबाहेर सोडलं? हो, आनंद सर मला म्हणाले की त्यांना पण त्यांच्या घरी जायचंय आणि मग ते मला दुपारी पिकअप करतील. डॅडा, तूच तर त्यांना असं करायला सांगितलं होतंस ना, मग आता तूच का विचारतोस? हो, पण मला एक सांग, त्यांनी तुला घरापर्यंत सोडलं, मग आतमध्ये तू कशी? नाही म्हणजे त्यांनी मला घरी सोडलंच नाही. त्यांनी मला लेनच्या कॉर्नरला सोडलं आणि मग मला लता मावशी घेऊन आली. लता मावशी? हो, आणि मग कारपर्यंत पण तिनेच सोडलं. मी मयंकला फोन केला होता. विक्रमचा अजून काहीच पत्ता नाही लागलाय. हे बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी विक्रमची चौकशी करते कारण तुला असं वाटतंय की मी त्याचं काहीतरी केलंय. ती करण्याची कारणं तुझ्याकडे आहेत आणि ती लेजिटिमेट आहेत. पण मला जर माझा विखुरलेला संसार परत मिळणार असेल तर मी स्वतःहून त्याला परत अडचणीत आणीन का? आणि आफ्टर सम पॉइंट माझ्यासाठी तो तितका महत्वाचा नाहीये. आर शुअर? डेड शुअर. आणि एक तू विसरतेस, मला मिळालेली चिठ्ठी विक्रमने पाठवली होती. तो म्हणजे ना मिस्टर इंडिया झालाय. तो कोणालाच दिसत नाही, पण त्याला सगळेच दिसतात. खरंच त्याच्यासाठी हा खेळ अजूनही संपलेला नाहीये. पण का का करतोय तू हे सगळं? काय मिळणार आहे त्याला? माझ्यावर सूड उगवायचं त्याला. मी त्याला खूप छळलंय ना. पण तो तुझ्यावर कुठला सूड उगवत नाहीये. जो काही त्रास होतोय तो नैनाला, तिच्या आई बाबांना. आणि आय डोंट नो देवीला सगळं माहिती आहे की नाही, पण त्याची बाजू काही असेल, पण एक गोष्ट मी तुला खात्रीने सांगू शकतो, विक्रमच्या गायब होण्याशी
माझा काही एक संबंध नाहीये. जर तू सगळं मला स्पष्ट सांगितलंस तर मी हे प्रकरण पुढेपर्यंत नेणार नाही. सांगणार आहेस मला? त्याने धमकी दिली होती मला. मी जर मदत नाही केली तर माझ्या नवऱ्याला उडवेल म्हणून तू एकटीच साथीदार होतीस त्याची? अजून कोण? अजून कोणीतरी आहे. मला माहिती आहे कोणीतरी आहे. आता तू सांगणार आहेस का माझं मलाच शोधायला लागणार आहे? कुठे बाहेर निघालास? हो, कुठे? मी शिपवर जाताना मला असे कोणी प्रश्न विचारायची मला सवय नव्हती. आय एम नॉट कंप्लेनिंग. तू शिपवर असताना बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता ना भाई? तेही आहेच. ट्रस्ट मी अनन्या, मी आज सगळ्या खेळांचा शेवट करूनच परत येईन. म्हणजे आल्यावर सांगेन. या कथेची आणखीन एक बाजू, आणखीन एक गुंता जो आजच सोडवायला हवाय. आणि घाबरू नकोस, मी कुणाला काहीही करणार नाहीये. पण तुला काय झालं तर? डोंट वरी, मला काहीही होणार नाही.